कसे ओले तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा चल निघते. निघालीस? हो, उशीर होईल. उशीर? तिकडे जाऊन काय मस्टर साइन करायचंय? नाही ग, सकाळचा आऊंचा चहा, सरिताचा डबा, बाबांचा नाश्ता. अंजू कशी आहेस अगं तू? अगं श्रीकांत पण खूप काळजी करत असतील माझी रात्रभर. काळजी वाटत असते तर इथे आले असते ना, नाहीतर साधा एक फोन तरी केला असता. चाय गरम, चाय चाय गरम, चाय 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 हाजिर आहे. आता चहा पिईपर्यंत तरी थांबावंच लागेल. अगं हळू, जीभ भाजेल. जायची घाई झाली आहे ना तिला. जायची घाई म्हणजे तू निघालीस? अगं श्रीकांतला आधी फोन तरी कर. निघते त्यापेक्षा. अगं एक मिनिट, मी गाडी काढतो आणि आम्ही तुला सोडायला येतो. ओके? अहो कशाला? नाही, ठरलं ठरलं म्हणजे ठरलं. चला बाहेर या. चला 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 चला. चल. अख्खी रात्र संपली. ही घरातली सून आहे, पत्ता आहे? काय अडचण आहे काही कळत नाहीये. काय नाही हो, तुम्ही उगाच चिंता नका करू. तुम्ही जा आपल्या पेढीवर. श्रीचं काही लक्षण ठीक दिसत नाही. लग्न झाल्यापासून पेढीवर जाणंच बंद केलंय त्यानं. काय बोलतेस तू श्यामल? जा हो तुम्ही, जा. येते मी. म्हणजे? अगं म्हणजे सोडलत ना, येते. हे काय आम्हाला इथनच बाहेर काढणार? या घरापर्यंत आलेल्या ड्रायव्हरला एक कप चहा तरी पाज. हो हो चला ना. पद्मजा, अगं कुठे होतीस तू? निदान फोन तरी करायचा ना. वादे होणारच नवरा बायको म्हटल्यावर. सॉरी बाबा, खरंच सॉरी. रात्रभर घराच्या बाहेर होतीस आणि आता सरळ सरळ आत चाललीस. आई मी सांग कुठे होतीस रात्रभर? हा, मला उत्तर हवंय. एक तरुण मुलगी रात्रभर बाहेर आहे त्याचा अर्थ समजतो का तुला? आई मला कळत नाहीये. मी विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ न कळण्या इतकी लहान नाहीयेस तू. श्यामल,
कुठे होतीस? आई मला खरंच कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचंय. माझ्या इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर देणं इतकं जड का जातंय तुला? का उत्तरच नाहीये तुझ्याकडे? बरं झालं श्यामल, सरळ सरळ संशय घेतेस तू तिच्यावर. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मी रात्रभर माधवीच्या घरी होते आणि म्हणूनच आम्ही तिला सोडायलाही आलोय घरापर्यंत. असं नाही, मी म्हणते तुला तिकडेच का जावं असं वाटलं? मला रात्री श्रीशी भांडण झालं तर सरळ घरी निघून यायचं, नाही तर आपल्या आई वडिलांकडे जायचं. हिच्याच कडे का? खरंच ती रात्रभर आमच्या सोबत होती. मी अनोळखी लोकांशी बोलत नाही. हा, तर जगातल्या सगळ्या सुशील संस्कारी मुली नवऱ्याशी भांडण झालं तर फार फार तर आपल्या माहेरी जातात. तू हिच्याच कडे का गेलीस याचं उत्तर कळेल मला. आई मी खरंच यांच्या बरोबर होते. पद्मजा, मी काल रात्री यांच्या घरी जाऊन आलो. मुळात हेच घरी नव्हते, लॉक होतं. हो म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो. हा आमचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. हो आमचं सामान असं नका घेऊन जाऊ. हो दादा, हो ऐक, अहो प्लीज, माझे बाबा बोलतायत, ते खरं बोलतायत. हो प्लीज तुम्ही असं नका करू. हवं तर मी कमवून पैसे तुम्हाला आणून देतो, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. पण तुला येऊन गेलेत. एखादं काम जमत असेल ना तर ते जमणारच नाही. इतकी वर्ष नाही घातले आम्ही या धंद्यामध्ये. पण एक मिनिट, एक पाऊलही टाकायचं नाही माझ्या घरात तुम्ही. बोला बाजूला घ्या. कुठे जायचं तुम्ही? एक मिनिट मेरी बात सुन. काहीतरी मुदत द्यावं. मुदत ना दिली की काय सागावकर, दिली की नाही मुदत तुम्हाला? मुदत देऊ नये, जर मुदत सुटणार नसेल तर काय फायदा? म्हणून हे आम्हाला असंच करावं लागतंय. चला रे, उचला सामान. माझ्या सामानाला हात लावायचं नाही, माझ्या घरातल्या आधीच सांगून ठेव. काय मुलगा आहे हो? स्वतः कर्ज घ्यायचं आणि वसुलीच्या माणसावरती हात उचलायचा. हे बघा साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आम्हाला फक्त एकदा शेवटची मुदत द्या. कर्ज फेडायची ताकद नाही ना, मग कर्ज घेता कशाला? अहो, मुलीच्या लग्नासाठी, तिच्या सुखासाठी, सासरी ती सुखात राहावी म्हणून घेतलं होतं. मला वाटतं ती काय म्हणते ते तर आधी ऐकून घ्यायला हवं ना. खरंच ती रात्रभर आमच्या सोबत होती. माझा विश्वास आहे पद्मजावरती. तुम्हाला बोलायला काय जातंय? घरातली सून रात्रभर बाहेर राहते आणि घरी आल्यावर सांगते की मैत्रिणीकडे होते. याचा अर्थ काय? आणि तुम्ही म्हणता हिच्यावर विश्वास आहे तुमचा. मी म्हणते कशावरून ही मैत्रिणीकडे होती? हा सांगा ना मला. का ही लोक हिला सोडायला आली म्हणून आंधळा विश्वास ठेवायचा हिच्यावर? बाई बाई ग, लाज म्हणून नाही, लाज म्हणून नाही. अरे घराच्या इभ्रतीचा तरी विचार करायचा. आई बास. तुम्ही मला काहीही बोला, माझा अपमान करा, मी ते ऐकून घेईन. पण माझ्या चारित्र्यावरती बोललेलं मी नाही सहन करणार. नाही का? नाही ऐकू शकत? मग माणसाने स्वतःच्या कृतीचा विचार करा.
आधी करायचं आणि मग आव आणून नाही मी ऐकू शकत नाही असं म्हणायचं. असं कसं ग? बस झालं श्यामल, यावर आता चर्चा नकोय. खरंच तुमचे आभारी होता मी. खूप मदत केलीत तुम्ही. आभार मानतो आम्ही तुमचे. सोडलत ना तिला इथपर्यंत. आता काय जेवायला थांबताय? निघा. श्यामल नाही, निघायलाच हवंय मला पण आता. हॉस्पिटलमध्ये जायचंय. येतो. श्यामल हे अति होत आहे तुझं. तुम्ही आता नाही बोललात ना तर बरं होईल. काय ग तुला स्वतःच्या नवऱ्यापेक्षा आई बापापेक्षा ही काल आलेली मैत्रीण महत्वाची वाटली, जवळची वाटली? खरं कारण काय कळेल का मला? काय हेच संस्कार केले तुझ्या आई बाबांनी तुझ्यावर? श्रीकांत, निदान तुम्ही तरी माझं ऐकून घ्या. रात्रभर घराच्या बाहेर राहणारी सून आता घरात सुखानं कशी राहते ते मी बघतेच. माझ्या भोळ्या भाबड्या मुलावर जादू करून वेडं बनवण्याचा प्लॅन होता तिचा. अशा मुलीला जन्माच्या आधीच मी ना. बस. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. सागावकर, तो चांगला माणूस वाटला म्हणून तुला तारण न ठेवता आम्ही कर्ज दिलं. पण तुमच्या मुलीच्या सुखासाठी आमच्या मुलांना दुःखी नाही ठेवू शकत ना. शेवटी काय दुनिया पैशावर चालते. विश्वास ठेवा, मी शेटजींचे सगळे पैसे परत करेन. तारीख सांगा. तारीख म्हणजे तारीख लवकरच. कुठून आणणार हा पैसा सांगा. हो, मला नोकरी मिळाली ना. मागच्या वेळेला काय म्हणला तुम्ही की मुलीच्या पगारातून कर्ज देतो. आता तुम्ही मुलीच्या नोकरीबद्दल काहीच बोलत नाही. हा, तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल बोलाल का आता? हो, पण तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. अरे सागावकर, तुला ह्या वयात नोकरी कोण देणार रे? आणि मिळाली नोकरी तर कुठून आणशील एवढा पगार? अरे कर्ज सोड रे, पण साधं व्याजही तू देऊ शकत आमचं. काय पण करून तुला तुझं व्याज आणि मुद्दल मी देईन. तुला तुझे पैसे मिळाल्याशी मतलब, कळलं ना? मी देतो सगळे पैसे तुला. ए चिंटू, तुझं वय काय? तू बोलतो काय? नाही, तो अजून लहान आहे. कुठे कधी काय बोलावं याची समज नाहीये त्याला. बस बस, दिली तुम्हाला मुदत. ह्या महिन्याचं व्याज आम्हाला ह्या महिन्यातच हवंय. बोला, आहे का एवढे पैसे तुमच्याकडे? निघाले कर्ज उतरवायला. या महिन्याचं व्याज 4 दिवसांनी. बघा, देतोय ना तुम्हाला मुदत मी, तर साधं ह्या महिन्याचं व्याजही तुम्ही देऊ शकत नाही. काही नाही, ह्या महिन्याचं व्याज घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. हो, हा महिना जाऊ द्या. पुढच्या महिन्यात आम्ही तुम्हाला 2 महिन्याचं व्याज कसंही करून देऊ. अगं बाई, काय चाललंय? ताई रिक्वेस्ट करताय म्हणून ऐकतोय. पण पुढच्या महिन्यात जर का व्याज नाही मिळालं तर तुम्हाला घर खाली करावं लागेल. शब्द आहे आपला. चला रे. नाही, ते या ना आत या. सावकारी कर्ज म्हटल्यानंतर थोडस
अच्छा, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं असं सांगून सहानुभूती मिळवताय का तुम्ही? मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्यापेक्षा तिच्यावर जरासं संस्कार केले असते ना तर बरं झालं असतं. काय गुण उधळते बाई पोरगी तुमची. का काय झालं? श्रीकांत, काय झालंय तुम्हाला? माझं म्हणणं तर एकदा ऐकून घ्या. माझ्यासाठी बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही. असं म्हणून नाही चालणार. का? मला खोटं ठरवून माझ्यावरती आरोप करून माझं न ऐकता हा विषय नाही संपणार आहे श्रीकांत. काय उरलंय आता ऐकायचं? अहो, आत्ता मला माधवी आणि सुहास सोडून गेले ना, तरी तुम्ही. मी काहीच बोललो नाही. तेच तर, आई मला एवढं बोलत असताना तुम्ही काहीच बोलला नाहीत. माझ्यावरती विश्वास नाहीये का तुमचा? जे समोर दिसतं ना, माझा त्याच्यावर विश्वास आहे. अहो, पण आम्ही खरंच फिरायला गेलो होतो. एवढं दुःखात असताना तुला फिरायला जाणं कसं सुचलं ग? याचा अर्थ झाल्या गोष्टीचं तुला दुःख नाही किंवा तू खोटं बोलतेस? या दोन्ही शक्यता खोट्या आहेत श्रीकांत. ओके, आई खोटं बोलते. मला सांग, तू माहेरी का नाही गेलीस? हो, या सगळ्या गोष्टी मी आई बाबांना सांगायला हव्या होत्या. मग इथे का नाही आलीस? यापैकी तू काहीच केलं नाही पद्मजा. मी काय समजू? किमान माधवी आणि सुहास यांच्यावरती तरी. त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. माझं म्हणणं अजूनही पटत नाहीये का तुम्हाला? जे खरं असतं ना ते पटवून देण्याची गरज नसते ग. श्रीकांत, तुमची शपथ, मी खोटं नाही बोलले ते. तुझी माधवीची आधीपासून मैत्री आहे की सुहासशी? एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. काय झालं? तुमची लाडकी लेक सुसंस्कारी सोज्वळ रात्रभर घराच्या बाहेर होती. रात्री गेली ती थेट सकाळी वापस आली घरी. अहो पण, अरे इथे काय तमाशा चाललाय का? जा आपापल्या घरामध्ये. का? ऐकू दे की त्यांना पण तुमच्या गुणी मुलीचे प्रताप. आपण आज जाऊन शांतपणे बोलूया का? मी काय बाबा सांगणार. आता तुमची ती सर्व गुणसंपन्न मुलगी येईल ना कायमची इथे राहायला, तेव्हा तिला विचारा, ती बरोबर सांगेल तुम्हाला काय झालं ते. माझ्या ताईबद्दल बोलतायत, लक्षात ठेवा. बंड्या, अंजू आत्ता कुठे आहे? आहे घरी. आता एवढी पापं झाकून ठेवायची म्हटल्यावर घरीच असणार ना ती. काय ग बाई, रात्री नवऱ्यासोबत बाहेर पडली पण तो घरी आला, पण ही आली नाही बया. रात्रभर बाहेर होती. काय करत होती कोण जाणे बाई. बास वहिनी, इतका अविश्वास नका दाखवू. काही झालं ना तरी अंजू चुकीचं नाही वागणार. हा, बरोबरच आहे. तुमचे संस्कार असे म्हटल्यावर तुम्हाला काही चुकीचं वाटणारच नाही ना तिच्यामध्ये. तिच्या चारित्र्यात काही खोट आहे असं तुम्हालाही वाटत नाही, तिलाही वाटत नाही. अहो, माझ्या ताईबद्दल. काय रे, काय बोलले रे मी? खोटं बोलते का? आली मोठी संस्कारी ताई तुझी. लाज विकून खाली तिने एका रात्रीमध्ये. आणि आता बसली आता तोंड लपवून. अशा भोळ्या भाबड्या मुलावर जादू करून वेड बनवण्याचा प्लॅन होता तिचा. अशा मुलीला जन्माच्या आधीच मी ना. बस, अशा वस्तू फेकण्यापेक्षा माझ्याशी बोला तरी. आपले प्रश्न आपणच नाही सोडवले तर ते कसे सुटणार श्रीकांत? केव्हापासनं माझ्या मनात एक प्रश्न घोळतोय. सोडवशील? तुझी ओळख माधवीशी आधीपासून आहे की सुहासशी? तुझी माधवीची आधीपासून मैत्री आहे की सुहासशी?